तर आम्ही इकडे रानात आलो पर जंगलामध्ये चोरी करायला. जंगल नाही, चोरी नाही, विचारलं त्यांना. चोरी करायला आलाय. माझा नवरा एक नंबरचा चोरटा आहे. हो, एक नंबरचा चोरटा आहे. असा राग येतो ना मला माझ्या नवऱ्याचा, इतका राग येतो ना, असं वाटतं टंगरीला धरून आपटावा या गवतात निसता. खरंच ना, मला काय म्हणायचंय, हे कधी यायचं ना, एवढा गवतात आणलंय बायकोला, एवढं इचू काटायचं. तुझा बाहेर मलाच काढते म्हणते तुझा बाहेर. हे बघा, आपण पुढं पुढं आणि मला मागं मागं चाललेलं आहे. अरे डोक्यावर पडलेले माणसाने भेटय बी म्हणतंय काय असं का. ते बघा ना पावलं कसं टाकतंय तो का कसं पावलं टाकतंय. भेटय तर किती माझा नवरा, लयच नवरा भेकडे माझा. अहो शेतकऱ्याची पोरगी आहे मी, लय कामं केले. तर तुम्हाला माहिती आहे का आम्ही कशाची चोरी करायला आलो? आम्ही ह्या केळाच्या खुटाची चोरी करायला आलो. केळाचं झाडच तोडून न्यायचं आम्हाला डायरेक्ट. कशाला माहिती आहे का, सांगते तुम्हाला, थांबा. अगोदर माझ्या नवऱ्याच्या प्रयत्नाला यश येऊ द्या, मग मी तुम्हाला सांगते. मला एक फोन लावू. हो, कुणाला त्याला खूट लागत काही. खुट लागत म्हणजे खुटच लागत ना. अर्धवट खबरा घेऊन कशाला येत असतो. झालं बाबा तुझं तामशा चालू, माझ्या मागात तुझा काय. आता काय कार चालू झाला तुम्हाला माहितीच नाही ना, आलात कशाला मग तोडायला? शिंदेला फोन करून विचारतो. आता तर म्हणलात मी शिंदेला विचारले. म्हणला मला. हा मग मी इथं खाली बघत होतो, काय आहे का. काय हाय का अवघड खेळ. आम्ही आलो किळीचं खूट न्यायला. तुम्ही सांगितलं तिथं झालं, ते गॅरेज वाला विचारलं, ते म्हणजे आपलंच आहे थोडा.